आहोत तेवढी पुढची पिढी स्ट्रॉंग नाही आहे. त्यांना स्ट्रॉंग आपण केलं नाही. तुम्ही लहान असताना तुम्हाला नवीन चप्पल हवी असेल आणि वडिलांना सांगितलं मला नवीन चप्पल हवी आहे, ते म्हणायचे पुढच्या आठवड्यात घेईन. आठवडाभर तुम्ही बिन चप्पलाचे गेलेला आहात किंवा ती जुनी रिपेअर करून घेतलेली आहे. नवीन कपडे पाहिजे तर ते म्हणायचे ठीक आहे मी दसऱ्याला घेईन. दसरा येईपर्यंत तुम्ही वाट पाहायचा. तुमचे पेशन्स डेव्हलप झाले. वाढदिवस हा प्रकारच नव्हता तेव्हा. आता वाढदिवसाचा सकाळपासून त्या पोराला पोळ्याच्या बैलासारखा असं सजवून ठेवतात, हॅपी बड्डे हॅपी बड्डे हॅपी. चुकून जर त्यावेळी आईने बापाला सांगितलं की आज त्याचा हे आहे काय जन्मदिवस आहे, तर बाप म्हणत इकडे ये, करू का साजरा तुझा जन्मदिवस. ही त्यांनी पद्धतीने आपल्याला स्ट्रॉंग केलं. आपल्या शिक्षकांनी आपल्याला स्ट्रॉंग केले. बघा, जुने शिक्षक विनाकारण मारायचे, काहीच संबंध नाही मारायचं. त्यांना वाटलं ह्याला मारायचं, इकडे तुझं नाव काय, मी म्हणलं ना अशोक, फटका. का हो गुरुजी, तुझ्या बापाचं नाव तुझा बाप सांगणार का? मग मी सांगणार अशोक शंकरराव देशमुख. दुसरा फटका बरोबरचा, 2 फटके. अभ्यासाचे काय संबंध आहे? दुसऱ्या बोल तू इकडे, तोच तयारी. तुझं नाव काय? श्रीपाद अमृत कांबळे. फटका. शहाणपणा करायला सांगितला होता का? नुसतं नाव विचारून. हे असं मास्तरांनी मारून मारून आपल्याला स्ट्रॉंग केले. बरं, वडिलांना जर सांगितलं मला गुरुजींनी मारलं, ते 2 फटके द्यायचे. गुरुजी बरोबर तू चूक. आपल्याकडे